वळूया पुढल्या बातमीकडे। पुण्यातील खेडमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून दोन्ही चिमुकल्या मुलींची हत्या। बदलापूर कल्याण घटनेची पुनरावृत्ती। परप्रांतीय नराधम अजय दास गजाळ शुक्रवारी सकाळी या संदर्भात तातडीची बैठक घेणार। रुपाली चाकणकर यांची माहिती। बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं होतं आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी कल्याण येथील एका मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। अशा अमानवी घटनेची पुनरावृत्ती खेडमध्ये घडली आहे। या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। आता खेडमध्ये नक्की काय घडलं बघा। राजगुरुनगरमध्ये मकवाना कुटुंब राहतात। त्यांच्या दुर्वा आणि कार्तिकी या 2 मुली इमारतीत खेळत होत्या। बुधवारी दुपारी खेळणाऱ्या मुली अचानक गायब झाल्या। मुली गायब झाल्याचं कळताच पालकांनी मुलींचा शोध घेतला। शेजाऱ्यांनी इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला। यावेळी मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले। मकवाना कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी आरोपी अजय दास भाड्याने राहत होता। दासच्या घरात मुलींचे मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी दास याचा शोध घेतला। निर्घृण हत्याकांडानंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली। दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। 2 मुलींसोबत काय झालं याचा पुढील तपास पोलीस करतायत। दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाले का, हत्या झाली असेल तर कोणत्या कारणामुळे केली याचा तपास पोलीस करतायत। चिमुकल्या मुलींची हत्येने पुणे जिल्ह्यातील खेड हादरलाय। या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली। एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे। अशा प्रकारचा दोन्ही मुलींना त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला काय झालं आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अधिक तपास सुरू आहे आमचा। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी दुर्दैवी घटना घडली आहे। अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यानंतर त्या दोघींचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर आरोपी पुणे शहर सोडण्याच्या तयारीत असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। परंतु असं असलं तरी आता नागरिक रस्त्यावर उतरले आहे आणि हैदराबाद पॅटर्नप्रमाणेच या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत चिमुकल्यांचे मृतदेह हे ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे। त्यामुळं आता पोलीस यावर काय नेमकं कारवाई करत आहे त्यावर आपल्याला पाहावं लागणार आहे। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, खेड।